15 ऑगस्ट ना 26 जानेवारी तुम्ही कुठे चालला आहात? हो आम्हालाही माहित आहे. आज 15 ऑगस्ट 26 जानेवारी नाही, पण आजचा दिवस भारतातील डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान बहाल केलेला दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रमाने लिहून पूर्ण केलेले संविधान भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे प्रस्तुत केले. आजचा दिवस 26 नोव्हेंबर 1950 होय. पण आम्हाला तर संविधान म्हणजे काय व संविधानाचे महत्त्व काय हेही माहीत नाही. तुम्ही सर्वांनी संविधान वाचलं आहे? नाही आम्ही नाही वाचले. भारताचा संविधान, भारतीयांचा अभिमान, भारताचे संविधान, भारतीयांचा स्वाभिमान, भारताचे संविधान, डॉक्टर बाबासाहेबांचे योगदान. भारताचे संविधान. बघितले कोणीच नाही, वाचले कोणीच नाही. अरे किती वर्ष झाले आपला देश स्वतंत्र होऊन, तरीही मात्र कोणालाच संविधानाची ओळख नाही. अरे संविधान आपल्या देशाचा आत्मा आहे. आपल्या देशाचा राजकारभार हा संविधानाप्रमाणेच चालतो. आज देश प्रगती करताना दिसतो तो फक्त संविधानामुळे. त्यामुळे प्रत्येक भारतीयांनी संविधाने वाचलीच पाहिजे, संविधाने वाचलीच पाहिजे. आणि हो, संविधानामुळे तर आपल्याला बोलण्याचा, लिहिण्याचा, सर्वत्र फिरण्याचा, एकत्र शिक्षणाचा, तसेच आहार विहार, कपडे घालण्याचा असे कितीतरी अधिकार मिळाले आहेत. हो का? खरंच आणखी काय काय संविधानाने आपल्याला दिले आहे? संविधानाने आपल्याला काय दिले हे समजण्यासाठी मी आलेले आहे. संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये दिली आहेत. संविधानाने आपल्याला स्वाभिमानाचे जगणे दिले आहे. भारतीयांचा अभिमान, भारताचे संविधान, भारतीयांचा स्वाभिमान, भारताचे संविधान, डॉक्टर बाबासाहेबांचे योगदान. भारताचे संविधान. आणि हो, संविधानाने इथली राजेशाही संपवली आहे आणि भारताला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष गणराज्य बनवले आहे. हेच नाही तर भारतातील सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय मिळवून दिलेला आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची संधीची समानता दिली आहे. व उपासना यांचे स्वातंत्र्य प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता देण्याचा संकल्प केला आहे. आणि हो, संविधानाने आपल्याला धर्मनिरपेक्ष बनवले आहे. त्यामुळेच भारत देश हा कोण्या एका धर्माचा नाही तर सर्व धर्मांचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या विविधतेलाच आपली ताकद बनवलेली आहे. भारतातील सर्वांना शिक्षण, रोजगार, नोकरीच्या संधी निर्माण करून दिल्या आहेत. आणखी संविधानाने काय दिले आहे समजून सांगता का मला? स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार, सर्वांना मतदानाचा अधिकार, मुला-मुलींना शिक्षणाचा अधिकार, वेतनाचे नियम, रविवारची सुट्टी अशा अनेक गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून दिले आहेत. खरोखर आहे. म्हणून तर एका कवितेत एक कवी म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिताना म्हणतात की थोर उपकार या देशावरती आहेत भीमाच्या शाळेचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावरच या देशाचा राज्यकारभार चालतो. भारतीयांचा अभिमान, भारताचे संविधान, भारतीयांचा स्वाभिमान, भारताचे संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, भारताचे संविधान. पाहिलं, आपल्या सर्व भारतीयांना संविधानाने किती हक्क व अधिकार दिलेले आहेत. हो, खरे आहे. संविधानामुळे आपण स्वातंत्र्य उपभोगू शकतो, स्वातंत्र्य विचार करू शकतो, सरकारवर टीका देखील करू शकतो. आता मला हे सांगा, हे हक्क व अधिकार कोणामुळे? संविधानामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर किती उपकार आहेत हे आपण कधी उपकार फेडू शकत नाही. संविधानामुळे गरिबांची मुले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री बनू शकतात. संविधानाने आपल्याला अनेक प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहे, जसे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्वी एकत्र येऊन सभा घेण्याचे स्वातंत्र्य.
संघटना संस्था पक्ष काढण्याचे स्वातंत्र्य, भारतात कोठे फिरणे व राहण्याचे स्वातंत्र्य, उद्योग व्यवसायाबरोबर आवडीचे पदार्थ खाण्याचे तसेच आवडीचा धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य. भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली, भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, भारताचे संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान. भारताचे संविधान. सांस्कृतिक, शैक्षणिक व संविधानात्मक उपयोजनांचे हक्क व स्वातंत्र्य अशी कितीतरी स्वातंत्र्य घटनेने म्हणजे संविधानाने दिली आहेत. स्त्री असो पुरुष असो सर्वांना समान वागणूक व मताचा अधिकार संविधानाने मिळवून दिलेला आहे. तुमचा आमचा एकच विचार, संविधानाचा करू प्रचार. तुमचा आमचा एकच विचार, संविधानाचा करू प्रचार. भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली, भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली. संविधानाची महानता, विविधतेची एकता, संविधानाची महानता, विविधतेची एकता. विजय असो, विजय असो, संविधानाचा विजय असो, विजय असो, विजय असो, संविधानाचा विजय असो. लोकशाहीचा जागर, संविधानाचा आदर. नको राजेशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली लोकशाही. धन्यवाद. मी आपल्या सर्वांचे आभार मानते, कारण आम्ही सादर केलेले माझा अभिमान माझे संविधान हे पथनाट्य तुम्ही शांतपणे ऐकून घेतले.